महाराष्ट्रामध्ये
देवगड म्हटल्यानंतर असंख्य भजनीबुवा या ठिकाणी आहेत. त्यामध्ये श्रीमान आमचे गुरुबंधू हनुमंत मेसरी बुवा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच माझे गुरुवर्य श्रीमान गणेशजी पांचाळ बुवा यांनी भरपूर वर्ष त्यांनी पक्वासात केली. ते या गावचं रत्न आमचे काका श्रीमान मोहन पवार यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभारी आहे. तसेच या ठिकाणी नाना पाटेकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. गणेश पांचाळ बुवा यांचे पक्वाजोदक त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच आमचे जेठे माऊली आमच्यासारख्या नवोदित बुवांना ते युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी लोकांच्या मनात पोहोचवले. एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. आणि आमच्या नवोदित कलाकारांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहणारे ते श्रीमान नितीन पवार साहेब, एकदा जोरदार टाळ्या होते. ठीक आहे, भजनाला सुरुवात करूया. काय बुवांनी सांगितलंय, भजन भ म्हणजे भजावं, ज म्हणजे जपावं, न म्हणजे नमावं. खरं आहे, पण मनातून वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन. कारण या भजनाच्या माध्यमातून अनेक युगे गेली, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. प्रत्येक युगात देव मिळवता आला. कसा? एका युगात तपश्चर्या कडून देव मिळवता आला, तर दुसऱ्या युगात साधना कडून देव मिळवता आला, तर तिसऱ्या युगात यज्ञ करून देव मिळवता आला. पण या कलियुगात तो देव मिळवायचा असेल तर भजन, पूजन, नामस्मरण यात आपण रंगलं पाहिजे. भजनाला सुरुवात करतोय. आज जोडीला सुद्धा खूप छान बुवा आहेत. सुशांत जोईल म्हटल्यानंतर देवगडचे एक रत्न आहे आणि गोड आवाजाचे बुवा आहेत. प्रार्थनेला सुरुवात करूया. बोललेत बुवा, हळूहळू बोले. आणि सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. तसेच या गावातील भजनी बुवा, बुवा संजय पवार, बुवा महेश चौकेकर, बुवा महेश पवार, प्रमोद हरियाण बुवा यांचे शिष्य आहेत. तसेच बुवा सदा चौकेकर आणि बुवा सुधीर परब यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद.
तसेच आम्हाला या पार्टीसाठी फोनद्वारे ज्यांनी संपर्क साधला ते गणेशजी पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. काय नोव्हेंबर मध्ये मी बारा चालू केल्या बुवा आणि आजची 10वी बारी आहे. आणि माझ्या नशिबात म्हणजे माझा नशिबा मी सुशांत जोईल बुवासाठी मला आज जोडीला बुवा लाभले. तिकडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. आज जोडीला मस्त म्हणजे सुशांत जोईल. आज जे काय होईल ते होईल. फक्त शेवटपर्यंत जसा चालला तसा चलान देत. कारण जसे बुवा चलतील तसंच मी चालणार. बुवा वाकड्यात गेले तर 100% मी पण वाकड्यात जाणार. 100% शिलावून गेल्याशिवाय मी अजून जावचंय ना. कारण तिसरी वेळ आहे ही उंबळ गावात. ठीक आहे. बुवानी महाराष्ट्र दिनाबद्दल सांगितलं की भेंडरा लाल करूची. भेंडरा लाल करूचा म्हणतात बुवा. बुवा ती भेंडरा लाल करूच्या पेक्षा ना तू येऊन जेवलंस आहे त्याच्याबद्दल जरा सांग ना. त्या कदम कुटुंबियांनी त्या जेवण दिल्याने त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. तू जेवलो ना या तो भेंडरा लाल करू गेलो रात्रीचे 12 वाजता. आग लागो तुझ्या भेंडरावरती. आपण जे जेवतो आपण जे अन्न जेवतो त्याच्या भोवती आपण जे पाणी सोडतो. जेव्हा आपण त्या अन्नाभोवती पाणी सोडतो तेव्हा त्याचं त्या जेवणाचं रूपांतर हे नैवेद्यामध्ये होतं. आणि पाणी सोडल्यानंतर त्या जेवणाला आपण नमस्कार करतो. ते का करतो तर ज्याने पीक पिकवलंय ज्याने अन्न पिकवलंय स्वतःचा घाम गाळतो शेतकरी आणि दुसरा वारकरी. या शेतकरी आणि वारकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात दिसणार नाहीत. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होते त्या शेतकऱ्यासाठी. महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाचं गाणं म्हणतोय बुवा. बघते तुझ्या एवढा आवाज जमता काय. तुझी 4थी बारी मी आताच भजन करून येईल नुसता. 2 भजना करून घे. उपकार सांगतो काय मी सांगते बघतो. तू बोललास ना रोजची 4 भजनात म्हणून सांगलं. गणेशश्याम पवार यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार जोगेश्वरी जोरदार टाळ्या होते. धन्यवाद. प्रयत्न केलाय बुवा. तो काय सुशांत जोईल म्हटल्यावरती तो भजन सम्राटाचा. कारण तो आवाज एवढा गोडा. नितीन पवार साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद.